सुप्रभात मित्रांनो. झोप झाली असं नाही म्हणता येते. ह्या माकडाने मला भल्या पहाटे 5 वाजता उठवले बिनकामाचं. जायचं ठरलंय आमचं 8 वाजता. काय केलं म्हणजे काय केलं कायचं का झोपेत उठवलं मला? आपण इकडे आलो फिरायला, खूप फिरायला इकडे आलो ना, जास्त वेळ झोपलो नाही, आळस चढतो आला म्हणून लवकर पहाटे उठायचं, पहाटे निघायचं आणि लवकर फिरायचं. बाहेर काही दिसतंय का? सगळं काय दिसतंय? तर नेत्र लागतो. नेत्र लागतात. माझे नेत्र खराब झालेले आहेत. माझ्या नेत्रांना काही बाहेर दिसत नाही, कारण बाहेर फुल 10 टेम्परेचरवरती टेम्परेचर डाऊन झालंय. वर्ण नाही का बाहेर सगळं काळोख पसरलेलं आहे. 8 म्हणजे काल 8:30 वाजता गंगास्नान केलं होतं. 8:30 वाजता सुद्धा काहीही दिसत नव्हतं. आणि या माणसाला पहाटे 5 वाजता जायचं आहे मंदिरामध्ये. छानपैकी जाऊन ना साडी बिडी घातली, देवदर्शन साडीवरती करणार. भारतीय हिंदू संस्कृती. तर मित्रांनो, आपण एक रूट काढलाय. 12 पॉईंट आपण गयामध्ये बघणार. गाडी अपेक्षित आहे 12पर्यंत मिळेल. हे फक्त अपेक्षाच आहे, कारण कालपासून जे करतोय त्या प्रत्येक गोष्टीला थड लागलेलं आहे. म्हणजे प्लॅनिंग बरंच काही, म्हणजे रोज सकाळी झोपेत उठतोय, प्लॅनिंग करतो, सक्सेस काहीच होत नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे, प्रत्येक ठिकाणी रूट चेंज केलेले आहेत, बरेच इश्यू आहेत. सो होत तर काहीच नाही. आपण फक्त एकच प्रयत्न करतोय की अरे आपण हे असंच करूयात, मग असं होईल, असंही होईना तसंही होईना, कसंच होईना माझं काही. तो देखते क्या क्या हो सकता है, क्या क्या नहीं हो सकता है. प्लॅनिंगमध्ये तर बरंच काही आहे. आत्ता झाले 7:30. हाफ एन आवरमध्ये आपण इथनं निघू, होऊन जाईल. विश्मिलक की माझं होऊन जाईल सगळं व्यवस्थित. आज गाडी पण मिळेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि सगळं काही बेस्ट होईल. तर फायनली निघालो आता रूममधनं बाहेर जायचं, रिक्षा करायचा, रिक्षाला हात करायचा आणि निघायचं दर्शनासाठी. मी करणार आहे रिक्षाला हात. अबे निघा ना बाहेर. या लोकांचा काय प्रॉब्लेम मला कळत नाही. किती वेळ झालो नुसतं टाइमपास करतात. रिक्षा मिळायला पाहिजे. रिक्षा 5 लोग हैं. रबर डॅम की तरफ जाना है. हां हे बघा, एकच फक्त बाहेर आला, आणखी 3 आतमध्येच, दुसरा बाहेर आला. तर फायनली आम्ही रिक्षामध्ये जागा बनवल्या. ओ मोरे चला ना भाई, आप पदर लेते हैं. बहुत थंड लग रहा है. मला थंडी वाजते. मी अशीच बसणार आहे. घूंघटे में चलता है फिर फैला है चारों तरफ उजाला, अरे होश न खोए कहीं जोश में देखने वाला, इसलिए घूंघट डाल के बैठी हूँ. कहीं जोश में देखने. एक बार दिखाओ, एक बार. मित्रांनो, आपण पोहोचलोय सीताकुंडला. सीताकुंडवरनं रस्ता जातो तो रबर डॅमला. सो आपण सीताकुंड करणार, रबर डॅमला जाणार. एकच रस्ता आहे आणि रिक्षा पुढे जात नाही. चालत जाएंगे. बॅगमध्ये सगळं सामान याच्यातनं उचलून आणलं आहे. म्हणजे तुम्ही मला बॅग ठेवायची कधी पिंडदान करायचं ना आपल्या बॅगचं पिंडदान करायचं. तर हे आहे सीताकुंड. ठीक है, तू चढ़ाना चाहते छोटा थाले लेके चढ़ा ले. तर इथे वाळू घेऊन पिंडदान करतात. आपण वाळू घेतली आहे. 3 वेळेस आपण हे फिरणार. राम राम सीताराम सीताकुंड. खुशी आहे. हाताचा झटका घ्या, नमस्कार करा. तर माझी इच्छा होती की वडिलांसाठी आणि आई सासूबाईंसाठी मी इथे यावं. सो माझी एक इच्छा तर पूर्ण झाली. सीता माता चरण साक्षी. ये माता सीता का चरण पादुका, बाबा दशरथ का पातालपुरी कुंड. हाथ जोड़ करके नमस्कार करो बहनी. ओम रामाय रामचंद्राय रामभद्राय वेदसे रघुनाथाय श्री सीताय पते नमः.
बहुत हुआ था ना। गंगेतनं पाणी इकडं आणलं जवळपास 230 किलोमीटर पाईपलाईन टाकून ते पाणी या फाल्गू नदीमध्ये सोडलं म्हणून तिथं पाणी आपण हे केलं म्हणजे पाणी त्या लोकांनी सोडलं. ते काय नियोजन आहे. अंतर मन से भी साफ हो गया. अभी तो हम बाहर से साफ हो रहे थे, अभी अंतर मन से भी साफ हो गया. अभी एक आदमी ऐसा भगत मिला मेरे को इधर, तो लंबा लंबा मछली लेके घूम रहा था इधर. उसका औरत को भी 50,000 रुपये महीना है. इधर वो मिलिट्री कैंप में काम करत हो और उसको भी 40,000 मिलत हो, जो सुबह सुबह लंबा मछली पकड़त हो. अभी वो उसने हमें आमंत्रण दिया हो या ये इधर आ जाओ हमारे पास और लंबा मछली का आस्वाद ले लो. हम बोला नहीं, अभी सीताकुंड में आओ तो सीताकुंड का दर्शन करने के बाद ही आपके पास आओ तो. वो बोला कुछ दिक्कत हो मेरे में, कुछ दिक्कत नहीं है. अभी पूरा सही सलामत पहुंच दिया अपने हमें. मित्रांनो अवघड आहे खरंच. आम्हाला एक नमुना भेटला होता तर त्याने एवढा वेळ एंटरटेनमेंट केला, मला एवढा वेळ एंटरटेनमेंट केलं. तर मित्रांनो आत्ता आलो आहे आपण विष्णुपदा मंदिरला. सो आपण विष्णुपदा मंदिरचं दर्शन घेणार आहे. विष्णुपदा नाही, विष्णुपद मंदिराचं दर्शन घेणार आहे. तर आपण 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे म्हणजे मंगळागौरी. गाडी रेडी आहे. 1 वाजले. काशीची आपल्याला काशीचं वाराणसी काशीचं दर्शन घ्यायचं आहे, आरती घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी आता स्किप करणार आहेत आणि निघणार आहेत. कारण तर पिंडदानाला जवळपास 2 तास गेले आमचे. स्वतः त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्ही कुठंच घालू शकत नाही. तर मित्रांनो काही दर्शन वगैरे तर काही झालं नाही आपलं. मुखदर्शनही मुखही दिसलं नाही, इतके लोकांची गर्दी होती आणि आपण जास्त वेळ काही इथं देऊ शकत नाही. 1 डे रिटर्नचा आपला प्लॅन आहे आणि आपल्याला लवकरात लवकर गाडीपर्यंत पोहोचायचं आहे. हा रिक्षावाला सापडे ना, किती आम्हाला चालायला लावणार आहे देव जाणे. खरंच वेळ झालं त्याला शोधतो. मिलगवा. तर हा आहे आपला रिक्षावाला, हा आहे आपला रिक्षा. यांचं बँच मॅनेजर माझ्यासाठी कॉफी पाठवली होती. म्हणजे मला वाटलं होतं की आपण 1:15 निघू, 1:45 वाजले. इतक्या उशिरा आपण निघणार, तितक्या उशिरा आपण पोहोचणार. असं बुद्धगया वगैरे आता सगळंच कॅन्सल करणार. याच्यासाठी आपण पुन्हा येऊ. काशीची आरती पाहायची, सो त्याचं प्लॅन आपण आत्ता करणार. मी म्हटलं ना काही प्लॅननुसार होतच नाही आहे, कारण तर प्रत्येक गोष्टीला डिले होत चालेल. मित्रांनो जेव्हा पण कधी प्रॉब्लेममध्ये अडकसाल ना, तुमच्या गाडीवरती एक नंबर असतो, तर तिथं फोन करा. म्हणजे जेणेकरून तुमचं काम अगदी फास्ट होईल, एकदम फास्टमध्ये. कारण तर ते सगळं नाही का पटकन करून देतात. मग ऑनलाईनवाले फॉलोअप घेतात, शोरूमवाले फॉलोअप घेतात, त्यांचे मॅनेजर सगळे इन्क्लूड असतात. हाय सर, हाँ इन्होंने हमें बहुत हेल्प की है. होल्ड केली आहे वॉश करण्यासाठी. सो आम्ही वॉशिंग कॅन्सल केलं आहे गाडीचं. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत निघायचं आहे. आता आपल्याला संध्याकाळची आरतीला पोहोचायचं आहे तिथे. प्लॅन आपल्याला सक्सेसफुल जर करायचा असेल तर बाय क्रुक आपल्याला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. तेव्हा जाऊन आपण एका आरतीच्या टायमापर्यंत तिथे पोहोचू. सो फायनली यांनी परत त्यांना वॉशच करून मला द्यायची. हां फायनली गाडी रेडी. हा आपले संजय माऊली ॲक्च्युली बिलामध्ये 60 रुपये त्यांनी कमी घेतले. ते म्हटले आपल्याला त्यांचे 60 रुपये नाही पाहिजेत, ते परत बिल करायला गेले. 60 रुपयाचं 60चं बिल करतात. परत मी गेट पास देऊन नाही का गाडी आउट करून घेते. थँक्यू सो मच सर, थँक्यू. वा, गाडीने 1 लाखाचा टप्पा पार केलाय. अभिनंदन. माणूस हात फिरून बाई किती वेळ झालं. तर
तर फायनली आपण ते आपलं 2:30 वाजता बाहेर पडलो. तसं मंदिर आहे 2:30 हा. म्हणजे 2 सव्वा 2 करता 2:30 वाजता आपण बाहेर पडलोय. आता आपल्याला जायला दाखवते 7:15. फुल ट्रॅफिक जाम. इथे ऍक्च्युली बिहारमध्ये रस्त्याचे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे नाही का रस्ते जाम आहेत. म्हणजे कुठं लॉक वगैरे नाही आहे, पण खूप स्लो मुवमेंट आहे. 250 किलोमीटरला हे जे काय 5-6 तास दाखवतोय त्याचं एकच रिझन आहे. म्हणजे अगदी हे लाल 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 दिसत आहे, इतका लॉक आहे. मी या सगळ्याचे नंबर पाठवते, यांना 1 रुपया पाठव. म्हणजे या व्हिडिओवरती कमेंट नाही केली तरी चालतंय, पण 1 रुपया खाली मेन्शन करते यांचे नंबर. गुगल पे, फोन पे. एवढं चांगलं गाणं गायलंय, 1 रुपया तो बनताय भाई. सही आहे ना भाई? तुम्हालाच पाठवायला सांगितलं, माझ्या मोबाईलवर नंबर वरती नाही. गूगल पे नंबर देऊ आपण. कोई हात नाही पकड सकतो. खूप सगळा प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे लिटरली प्लॅन करतोय आणि एकही प्लॅन सक्सेसफुल प्लॅनिंग सारखा होत नाहीये. त्याचा रिझन असं आहे की इकडे खूप जास्त रस्त्यांची कामं चालू आहे, ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे आपण जो ठरवतोय टायमिंग मॅक्सिमम 250 किलोमीटरला 2.5 तास डोक्यावरनं पाणी गेलं, हायली 3-3.5 तास. मागचे 6 तास आपण ड्राईव्ह करतोय आणि काही होणं शक्य नाही. आता लय लवकर जायचं होतं आपल्याला आणि ही लागली आपल्याला ट्रॅफिक. काय करणार ना, म्हणजे काय प्लॅन करणार, ढेकळं प्लॅन होणार का आपल्याच्यानी. म्हणजे ट्रॅफिक नसतं तर तुम्ही रस्ता तरी उरका. बघा फुल्ली रेड आहे, आता फुल्ली रेड आहे, काहीही होऊ शकत नाही रेड. लंका जाना है 10 रुपया लगेगा. लंका से 10 रुपया कीनाराम बाबा तक जी. उसके आगे ऑटो नहीं जाएगी. और काशी विश्वनाथ कैसे जाएंगे? काशी विश्वनाथ वहाँ से पैदल जाना होगा. अच्छा, कितना दूर? वहाँ से 4 किलोमीटर 2.5 किलोमीटर है. अभी घाट पे आरती तो खत्म हो गई है. आरती 7:30 बजे खत्म हो जाएगी, 7 बजे चालू होती है. अच्छा ठीक है, थैंक यू सो मच. हम यहाँ पर ये ब्लॉग बनाने के लिए आए हैं. काशी विश्वेश्वर की आरती कैसे होती है, प्रयाग में भी जाने वाले हैं हम लोग. अच्छा. तो अच्छा लगा आपसे मिलकर. न्यूज में आपका फोटो आएगा 2 दिन में. देखो तो आप न्यूज रिपोर्टर मैम. कौन न्यूज है मैम? मेरा यूट्यूब चैनल इनका बड़ा यूट्यूब चैनल है मेरा, जया दुटेकर करके. तो वहाँ पर ये सब आएगा. मी नाही का ब्लॉग बनवण्याचा बेनिफिट करून घेतलाय. त्यांच्यासमोर असा कॅमेरा धरला, मग ते लोक खूप खुश झाले की नाही का, अरे यार टीव्ही में दिखेंगे. मैंने कहा हाँ टीव्ही में दिखोगे. नाही. तर मग नाही का त्याने मला सांगितलं, मी त्याला म्हटलं अरे नाही तू टीव्हीला दिसणार. खूप खुश झाला. आणि मग त्याने मला गाडी पार्कला त्याने मला 500 रुपये सांगितले होते, 350-400 त्यांनी सांगितलं होते, तर ते पण कॅन्सल झाले. म्हटलं ठीक आहे, काय बाय बाय प्रॉब्लेम नाही मॅडम, तुमची गाडी माझी जबाबदारी. अगोदर मला म्हटलं की तुमची चोरी बिरी झाली तर मला काही घेणं देणं नाही आहे. आता तेव्हा नाही आम्ही हम रिस्पॉन्सिबिलिटी लेते आपली गाडी कुछ नहीं होगा. सो थँक्यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जो भी होता है अच्छे की होता है. मला माझं कळलंच असेल एवढा सगळा ब्लॉग बघून की नाही का ही जे प्लॅन करते ते किती सक्सेसफुल होतंय ते. त्याच्यामुळे तुम्ही पण नाही लोड घेऊ नका माझा. बघूया, म्हणजे 11पर्यंत आपण निघण्याचा प्लॅन केला आहे. आता चालतच जायला 2.5 किलोमीटर आहे. आता इथं आपल्याला जवळपास 2 किलोमीटर आतमध्ये घाटापर्यंत चालत जायचं आहे, काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत. आरती तर काशी विश्वेश्वराची गंगेची आरती दिसली की आत्ता 7:30 वाजता संपली आणि 7:30 वाजता म्हणजे घाटापर्यंत जाऊसपर्यंत आरती काय राहणार नाही. बघाल तर सगळी गर्दीच आहे. प्रयत्न करत मुखदर्शन मिळेल, ते पण अवघडच वाटतंय. प्रचंड गर्दी आहे. तर दर्शनं झाली आपली
आता नाही का थोडीशी शॉपिंग. तर आता आपण चालू घाटाकडे. लोक कसे झोपले तिथे घाटावरती. पोहोच गए घाट. तिथं पोहोचायचं होतं आपल्याला 7 वाजता, तर रात्रीच्या 11 वाजता घाटावरती. ये है यहाँ होती है गंगा मैया की आरती. हम हो गए लेट. रस्त्यावरती लोक झोपलेत मस्त. ये श्रद्धा के नाम पर गंदगी फैला करके है, सिर्फ कचरा. रिक्षा बंद झाल्या आणि माझ्या पायांना फोड आला. दोन्ही पण पायांना चप्पल चावली माझ्या पायांना. शूज आणायला पाहिजे होतं, पण मला वाटलं नाही की एवढं सगळं मला चालायला लागेल. सो आता माझा स्पीड एकदम डाऊन झाला आहे. मॅक्सिमम आणखीन मला 1-1.5 किलोमीटर तर चालावं लागेल. मोबाईल रिक्षा मिळते आपण. सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढण्यासाठी बाहेर फिरायचे. प्लॅन ठरलाय की आता नॉनस्टॉप प्रयागराजला जायचं. फायनली आपण निघलो. आता 12 वाजले. 3पर्यंत स्पॉटला पोचू आपण. तिथनं आपल्याला पंडालपर्यंत जायला किती वेळ लागतो माहीत नाही. जाणार 1-2-3 तास आराम करणार. सकाळी मॉर्निंगला आपण आंघोळ करणार आणि आपण निघणार पुण्याच्या दिशेने. बाकीचे सगळे प्लॅन कॅन्सल आहेत. तर मित्रांनो, फायनली प्रयागला येऊन पोचलो. रात्रीचे 2 वाजलेत. तर आत्ता नाही का एका हॉटेलवाल्याशी बोलणं झालं. तर तो म्हटलाय की बाबा तुम्हाला घ्यायला येतो जाग्यावरती. तर मित्रांनो, अगदी गाद्या टाकलेल्या नवीन रूम इथं बांधलेल्या आहेत. तर इथं जागा मिळाली. बऱ्याच ठिकाणी फोन केले पण काही झालं नाही. आणि कुठंच काही नाही झालं म्हणून इथे शोभेची म्हणून आहे, त्यांची रूम आपण रेंटनी घेतलेल्या आहेत. आता ते म्हणतात की थोडं मोठी रूम देतो तुम्ही 5 जण आहे तर तुम्हाला पुरत. उसके नीचे डालो. अरे मैं उसको ऐसे कर दे बस. आपका काम. ओके. तर अशा पद्धतीने गाद्या टाकल्यात आणि आम्ही 4 जण इकडे झोप. 1 जण कोणतरी पायथ्याला झोपे आणि प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जाईल. सो मला वाटलं नव्हतं मला इतकं सगळं ॲडजस्ट करायला लागतं. पण आता मला खूप सगळं काय ॲडजस्ट करायला लागतं. इट्स ओके. गुड नाईट. सुबह मिळते.